कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 22 मार्चपासून संपूर्ण देशात केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून संचारबंदी लागू करण्यात आली। त्यामुळे आता मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वसामान्य गरिबांना पैशाची चणचण भासू लागली आहे। काही नागरिकांकडे बँकांमध्ये पैसे असून सुद्धा गावात बँक नसल्याने तसेच वाहतुकीची दुसरी कोणतीही पर्यायी सोय उपलब्ध नसल्यामुळे पैसे मिळणार तरी कसे असा प्रश्न उभा ठाकला आहे। संपूर्ण देश लॉकडाऊन केल्यानंतर सर्वत्र संचारबंदी जाहीर झाल्यानं लोकांना आपल्या घरातच बंदिस्त राहावं लागत आहे। आवश्यक सेवेसाठी सुद्धा शासनाने धोरणानुसार वेळेचा कालावधी निश्चित करून दिला आहे। लॉकडाऊन झाल्यापासून आज 20वा दिवस उजेडला आहे। त्यात हाताला काम नाही व गरिबांकडे असलेल्या पैशाला घर लागली आहे। त्यामुळे सध्या स्थितीत पैशाची चणचण भासणे सुरू झाले आहे। त्यात आवश्यक सेवेसाठी जनतेला वेळ निश्चित करून दिलेला असला तरी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांकडून दंडुकाचा मार मिळत असल्याचं चित्र सध्या सोशल मीडियावरून व्हायरल होत असल्यानं आवश्यक काम असताना सुद्धा बाहेर जाण्यास नागरिक टाळाटाळ करीत आहे। बँकेमध्ये पैसे असताना सुद्धा नागरिकांना आवश्यक वस्तू खरेदीसाठी भटकंती करण्याची वेळ सध्या येऊन ठेपली आहे। दुसरीकडे किराणा दुकानदारासह इतरही व्यावसायिक अशा वेळी नागरिकांना शिधा राशन सामान उधार देण्याचे टाळत आहे, कारण त्यांना सुद्धा होलसेल व्यापाऱ्यांकडून रोख रकमेचा नगदी भरणा करून माल दिला जात असल्याची चर्चा आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये बँकाच नाही, त्यामुळे अशा गरजू लोकांना शेजारच्या मोठ्या गावांमध्ये जाऊन बँकेतील पैसे आणावे लागते। मात्र सर्वसामान्य गरीब नागरिकांकडे जाण्या येण्याची पर्यायी सोय उपलब्ध नसल्या कारणाने त्यांना पायी जाण्याची वेळ आली आहे। विदर्भ न्यूज करिता मूर्तिजापूर येथून बाळासाहेब गणोरकर।